आईवडील आपल्या अपेक्षाचं ओझं वाहणारा नम्र आणि प्रामाणिक गाढव तयार करत बसतात असं म्हटलं तर काय हरकत नाही आहे. तर आत्ताचं हे जनरेशन झेडमधली मुलं त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर बी लॉयल नाही आहेत आणि त्याच्या बायको बरोबर बी लॉयल नाही आहे. तर हे जनरेशन झेडची एनर्जी जी आहे ती चुकीच्या गोष्टीमध्ये वेस्ट जी चाललेली आहे त्याला योग्य वळणावर आणण्याच्या दृष्टीनं माझा प्रयत्न चालू आहेत. तरुणांना काय सल्ला द्याल शाळेत पहिला नंबर असणारा मुलगा कधी उद्योजक होत नाही. की तू शाळा शिक आणि शिकून तुला नोकरी करायची आहे? हा जो स्टीच आहे ना तो तोडायचा असेल तर पालकांनी काय केलं पाहिजे? खरं तर प्रत्येक जन्मलेलं मूल हे काही ना काही तर बनण्याच्या लायकीचं असतंय, पण ज्याच्यात सगळं बाद होणार आहे, वाट लागणार आहे, तिथं मन लगेच जाणार आणि एकरूप होणार. आज कस्टमर काय मागितलं नाही म्हणायचंच नाही, संध्याकाळपर्यंत देतोच म्हणायचं. म्हणजे असं झालं की मार्केट मागतंय साखर आणि तुम्ही विकताय गुळ. माझ्याकडे पहिल्यांदा पैसे येऊ द्यात मग मी काय तर करतो. खरं पैसे काय म्हणतात, तू काय तर कर मग मी तुझ्याकडे येतो. हे ब्रह्मा उद्योग समूह ह्या नावाचा काय इतिहास आहे? हे ब्रह्मा नावच कसं काय घ्यावंसं वाटलं? संगत करताना आयुष्यात मी एकतर वयानं मोठं, ज्ञानानं मोठं किंवा पैशानं मोठं अशाच लोकांच्या सानिध्यात मी लहानपणापासून आलो. का म्हशीवर आम्ही 15,000चं लोन करून आमच्या ज्या मालकांना डिपॉझिट दिलं आणि ते अपशकुनी फर्निचर म्हणून कुणीही विकत घेत नव्हतं. संध्याकाळी 4 वाजलं तरी माझा 200 रुपये पण व्यवसाय होत नव्हता की ह्याचं आता आयुष्य संपलं, इथं काय चॉकलेट बिस्किट विकत बसणार आहे, डी फार्मसी करून काय उपयोग नाही, तुम्ही गरीब आहे ना ते उत्तम आहे, तुम्हाला श्रीमंत व्हायला मिळालेली ती एक संधी आहे. आमचे सद्गुरू श्री वामनराव पै असं म्हणतात की मला एक आध्यात्मिक बेस आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि तुमचा पण प्रवास मी जे बघितला की स्पर्धा परीक्षेत फेल्युअर आलं म्हणून तुम्ही नाराज न होता पटकन निर्णय घेऊन तुम्ही जे सोशल मीडियात चालू केला. पुण्यासारख्या ठिकाणी आज येऊन इथं पाय ठेवायला जागा मिळवणं पण ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या एका पोरग्याला अवघड आहे. एक ध्येय एकदा ठरवलं की नाही, नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड जे तुमच्यातलं आहे हे मी ठरवलंय आणि हे मी करणारच, हे सगळ्यांनी आदर्श घेण्यासारखं आहे. तरुणांनो, तुम्हाला जर आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला सिस्टम समजून घेणं खूप गरजेचं असतं. मोठी लोकं मोठी का असतात? कारण त्यांनी सिस्टम हॅक केलेली असते. अशा प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती काही दिवसांपूर्वी प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि या जेनजी जनरेशनमध्ये एक अनुभवी व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांसमोर आलं, ते म्हणजे मारुती माळी सर. आज त्यांच्यासोबतच आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत आणि तरुणांना ते मार्गदर्शन करणार आहेत. व्यवसाय क्षेत्रात जास्तीत जास्त तरुणांनी आलं पाहिजे हा त्यांचा मानस आहे आणि कुठेतरी त्यांचं असं म्हणणं आहे की भारत हा तरुणांचा देश आहे आणि आपल्या तरुणांनी व्यवसाय क्षेत्रात आलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं पण भलं होईल आणि किंबहुना आपल्या देशाचं पण भलं होईल. स्वागत करतो सर तुमचं द रोहित पाटील शो या माझ्या पॉडकास्ट शोमध्ये. सर, आता आम्ही बघतोय की जेनजी जनरेशन चालू आहे. खरं तर इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया साईटवरती आम्ही बघायला गेलं तर जास्त करून तरुण लोक असतात आणि ह्या तरुण मुलांची जास्त क्रेज आहे. इथे अनुभवी व्यक्तिमत्वाला, वयस्कर व्यक्तिमत्वाला किंवा एखाद्या प्रौढ माणसाला स्वीकारलं लवकर जात नाही. परंतु तुम्हाला आम्ही बघितलं 4-5 महिन्यांपूर्वी तुम्ही सोशल मीडियावरती आलात आणि अक्षरशः धुमाकूळ घालून टाकलात. जवळपास तुमच्या 4 लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. तरुणांना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत असता. हे सुचलं कसं? आणि ते सांगण्यापूर्वी तुमची ओळख आमच्या ऑडियन्सला सांगा. तर नमस्कार. द रोहित पाटील शो सरांचंही मी इंस्टाग्राम चॅनल बघतोय आणि या शोमध्ये सर तुमचं सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद की तुम्ही माझी निवड केलात की पॉडकास्टसाठी. आणि सर्वप्रथम तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला माझी ओळख करून द्यायची असेल तर माझं नाव मारुती माळी, मूळ गाव ब्रह्मानंदनगर, तालुका पलूस, जिल्हा सांगली. आणि काही घरगुती अडचणींमुळं माझं शिक्षण सगळं मामाच्या गावी आरग, तालुका मिरज, जिल्हा सांगली इथं झालेलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं कमवा आणि शिका या पद्धतीनं कुठलीही गोष्ट विपुल प्रमाणात आता जशी सगळी जनरेशन झेडला अवेलेबल आहे तसं कोणतीही गोष्ट आम्हाला शाळेला मिळायची नाही. आणि तशा प्रतिकूल परिस्थितीतनं शाळा शिकण्याबरोबर पैसे कमवण्याचं ज्ञान आणि शिक्षण मी घेत राहिलो. आणि 12वी सायन्स झाल्या लगेचच मी मेडिकल स्टोअर चालू केलं. डी फार्मसी झालं 12वी सायन्सनंतर 2 वर्ष. आणि आता सध्या ब्रह्मा उद्योग समूहच्या अंतर्गत मी उद्योग, शिक्षण, सहकार आणि समाजकार्य या 4ही गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह आहे. त्यामध्ये माझं ब्रह्मानंद मेडिकल अँड जनरल स्टोअर्स असं माझं फार्मसी आहे, गेली 19 वर्ष झालं. त्यानंतर मी गावातील लोकांच्या गरजा ओळखून मी मेडिकल आणि बाजार चालू केला. आणि नंतर आम्ही ब्रह्मा एंटरप्राइजेस फर्निचर, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स ही फर्म चालू केली. त्याच्या आमच्या 8 शाखा आहेत वेगळ्या वेगळ्या लोकेशनला. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य आमचं कार्यक्षेत्र आहे. आणि लोकांची आर्थिक गरज ओळखून आम्ही एक पतसंस्था चालू केली, ब्रह्मा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नावानं.
आणि त्यामधला लोकांचा वाढता प्रतिसाद आणि स्कोप बघता मोठ्या प्रमाणात काम करावं, असं आम्ही 12 उद्योजकांनी एकत्र येऊन एक मल्टीस्टेट 2 राज्य कार्यक्षेत्र घेऊन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी स्थापन केली. आणि ह्या सगळ्या उद्योग समूहाच्या माध्यमातनं अनेकांना रोजगार निर्मिती झाली. लोकांचे अनेकांचे प्रश्न सॉल्व्ह झाले आणि तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे एक बॅलन्स्ड आयुष्य जगण्याचा माझा प्रयत्न आहे आणि सगळ्याच तरुणांना जे जनरेशन झेडमध्ये आहेत, जे कन्फ्युज्ड आहेत, ज्यांचे डिसिजन्स होत नाही आहेत आणि ज्यांचा वेळ भरपूर जातोय. कारण स्पर्धा परीक्षा हे ते तुम्ही स्पर्धा परीक्षेतून आलेले तुमचे पॉडकास्ट मी बघितले. खरं तर ह्या तरुणांना दिशा देणं गरजेचं आहे. कारण भारताचं एक पोटेन्शियल काय आहे, तर ते सगळ्यात जास्त तरुण हे भारतामध्ये आहेत. जग सगळं म्हातारं होत चाललेलं आहे. आणि ह्या तरुणांची एनर्जी जी वेस्ट चालल्या त्यांना एक दिशा आपण देऊ शकलो. तर माझं असं म्हणणं आहे, की या भारत देशामध्ये या बुलंद भारत निर्माणामध्ये भारत जर महासत्ता व्हायचा असेल, तर हे जनरेशन झेडची एनर्जी जी आहे, ती चुकीच्या गोष्टीमध्ये वेस्ट जी चाललेली आहे, त्याला योग्य वळणावर आणण्याच्या दृष्टीनं माझा प्रयत्न चालू आहेत. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये माझं एक विजन आहे, की महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये एक तरी मुलगा उद्योजक व्हायला पाहिजे. आणि ह्या उद्देशानं आमचं स्वतःचं कार्य चालूच आहे आणि 1,00,000 लोकांना रोजगारही आमच्या ब्रह्मा उद्योग समूहाच्या माध्यमातून देता आला पाहिजे आणि प्रत्येक घराघरात एक उद्योजकही घडला पाहिजे. असं एक मोठं व्हिजन घेऊन आम्ही चाललोय आणि निश्चितच त्याला प्रचंड चांगला प्रतिसाद सगळ्या तरुणांच्याकडूनही मिळतोय. फार सर कमी लोक असे असतात की जे स्वतःच्या विकासाबरोबर समाजाचं सुद्धा भलं चिंततात. खरं तर हे जे आखलेलं आहे भविष्याप्रती जे काही आहे ते खरं तर लोकप्रतिनिधींचं काम आहे. एखाद्या आमदार खासदाराचं असं विजन असलं पाहिजे, परंतु आपल्या देशामध्ये तसं होताना दिसत नाही आणि म्हणूनच देवाने तुमच्यासारखी माणसं जन्माला घातले जेणेकरून ते पुढे येतात. कारण मी नेहमी सांगत असतो की समाजामध्ये राहत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि प्रत्येकाची एक अशी भावना असली पाहिजे, प्रत्येकाचं ते कर्तव्य असलं पाहिजे असं मला वाटतं. सर, ब्रह्मा उद्योग समूह जे तुम्ही आता उल्लेख केलात, हे ब्रह्मा उद्योग समूह ह्या नावाचा काय इतिहास आहे? हे ब्रह्मा नावच कसं काय घ्यावंसं वाटलं? खरं तर माझं जे मूळ गाव आहे, जन्मगाव आणि माझ्या वडिलांचं गाव जे आहे ते ब्रह्मानंद नगर आहे, की भारतातला एक सगळ्यात मोठा उद्योग समूह जो आहे चितळे. चितळे बंधूंचे भिलवडी स्टेशनला जो प्लांट आहे तिथून 2 किलोमीटरवरच एक ब्रह्मानंद नगर नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे. एक वाडी आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तिथे एक ब्रह्मानंद महाराजांचा एक मठ आहे, की ज्या मंदिराची पूजा आमच्या घराण्याकडं माळी कुटुंबियांकडं सगळ्या भावकींकडं होते. आणि ज्यावेळी मी पहिल्यांदा व्यवसाय सुरुवात करत होतो, त्यावेळी मला असं वाटलं की काहीतरी युनिक नाव असावं, की जे ऑलरेडी त्या नावानं व्यवसाय नसेल. तर ते ब्रह्मानंद मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या नावानं पहिला व्यवसाय मी चालू केला. आणि नंतर ज्यावेळी ब्रह्मा उद्योग समूह हे नाव कसं आलं म्हणाल, तर ज्यावेळी मी व्यवसायाचं एक्सपान्शन करत होतो, त्यावेळी माझा व्यवसायातला पहिला पार्टनर रोहित, त्याचंही नाव ॲक्चुअली रोहितच आहे. आणि नावाचा ज्यावेळी विषय आला, आम्ही ब्रेनस्टॉर्मिंग करत होतो, की काय नाव द्यावं, काय नाव द्यावं? थोडंसं कॉर्पोरेट पण वाटावं असं आणि त्याचा अर्थ पण अर्थपूर्ण असावा. तर त्यातनं आम्हाला हे ब्रह्मानंद यातून फक्त ब्रह्मा हे नाव घेतलं, की जे या संपूर्ण विश्वाचा निर्माता ब्रह्म, ब्रह्मा, विष्णू, महेश, ऑपरेटर, क्रिएटर, डिस्ट्रॉयर असं जे काही आपल्या आध्यात्मिक साधू संतांनी सांगितलेलं आहे. त्यातलं ब्रह्मा म्हणजे काही निर्मिती करणारा आणि ऑफकोर्स त्या नावाप्रमाणेच आपण पण सगळं उद्योग व्यवसायामध्ये सातत्यानं इनोव्हेशन आणत नवनिर्मितीकडे आमचा सतत कल असतोय. नवीन काय, नवीन काय, नवीन काय प्रत्येक गोष्ट स्वीकारणं आणि ती इम्प्लिमेंट करणं. कायम आम्ही संधीच्या शोधातच असतोय आणि ते नावाला साजेशी नक्कीच म्हणजे आम्ही जे मोठं व्हिजन बघतोय तिथपर्यंत आम्ही नक्की पोहोचणारच हा आमचा कॉन्फिडन्सच आहे. येस, कुठेतरी हाच कॉन्फिडन्स सर आहे म्हणून तुम्ही आज एवढ्या एवढ्या मोठ्या लेवलला काम करताय. सर, मला एक सांगा, की आता तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये भरारी घेतलेली आहे, उद्योग क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात. तुमचे वडील काय करत होते नक्की? खरं तर आमचे वडील सरकारी सर्व्हिसला होते गव्हर्नमेंट जॉबमध्ये. पण थोडंसं जरा कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मला एक सावत्र भाऊ, 3 सावत्र बहिणी आणि आमच्या आईंचं, वडिलांचं थोडं पटत नसल्यानं मी मामाजवळ शिकायला होतो आणि मामाची घरची परिस्थिती म्हणजे सगळेच अशिक्षित होते आणि तिथून 3रीला असल्यापासून 3री ते 10वी माझा कायम शाळेत पहिला क्रमांक होता. कारण कुठलीही गोष्ट भरपूर प्रमाणात मिळायची नाही आणि एक ती गरिबी जी अनुभवली होती, त्यावेळेला आम्ही एक बर्निंग डिझायर एक कारण होतं, की मला आयुष्यात श्रीमंतच व्हायचं आहे. आणि ती जी गोष्ट आहे, ती एक जे काय म्हणायचं ट्रिगर पॉइंट असं आपण म्हणूया,
की जे लोकांचा झालेला अपमान, नातेवाईकांमध्ये न मिळणारा रिस्पेक्ट. तुम्ही जसं म्हटला, की गूळ असेल तरच मुंग्या जमावतात. ज्यावेळी आपली काय व्हॅल्यू आपली व्हॅल्यू ही आपल्यालाच निर्माण करावी लागते आणि त्यातनं एक तळमळ होती, की आयुष्यामध्ये मला श्रीमंत व्हायचं आहे. हे जे अंतर्मनानं माझ्या एक तीव्र घेतलेलं होतं आणि तिकडची परिस्थिती म्हणजे काहीच नव्हती. मोलमजुरी करणारं कुटुंब होतं आणि मग 5वी असल्यापासून मी 5वी आईसोबत शेतात भांगलायला जायचो. 8वी ते 10वी मी शनिवार, रविवारी काम शोधत असायचो. कुठं काम मिळतील आणि मला ₹50-100 शाळेसाठी मला उपलब्ध होतील कपडे, चप्पल आणि असं करत शेतातलं माळवं विकणं असेल, खूप सारी कामं केल्यात मी. दूध डेअरीमध्ये काम केलेलं आहे. फार्मसीला ॲडमिशन घेतल्यानंतर मी होलसेलमध्ये, मेडिकलमध्ये काम केलेलं आहे, रिटेलमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे सातत्यानं हे काम करत असताना मला माझ्यापेक्षा संगत करताना आयुष्यात मी एकतर वयानं मोठं, ज्ञानानं मोठं किंवा पैशानं मोठं अशाच लोकांच्या सानिध्यात मी लहानपणापासून आलो आणि शाळा शिकण्याबरोबर हे सगळं ज्ञान घेत गेल्यामुळं हे सगळे अचीव्हमेंट्स होत गेले असं म्हणायला हरकत नाही. जनरली तुम्हाला अनेक मुद्दा सांगायचा आहे, की आपलं एक महाराष्ट्रातले सगळे तरुण बघितले. शाळेत पहिला नंबर असणारा मुलगा कधी उद्योजक होत नाही. म्हणजे तुम्ही सर्व्हे करून बघा. सर्व्हे काय सांगतोय, की गेल्या 20 वर्षात तुम्ही कुठल्या खेडेगावात राहत असला तुमच्या अ, वर्गामध्ये जे प्रथम, द्वितीय, तृतीय होतं ते बहुतांश उद्योजक होत नाहीत. कारण ही एक आपली मानसिकता आहे, की भरपूर शाळा शिक आणि चांगली नोकरी कर. भरपूर शाळा शिक आणि उद्योजक हो, असं कुठल्याही घरात बोललं जात नाही. हे एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा. हेच आपल्या भारत देशाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे असं मला वाटतं. नोकरीवाल्याच्या पोराने नोकरीच केली पाहिजे, आमदाराचा पोरगा आमदारच झाला पाहिजे, उद्योगपतीचा पोरगाच उद्योगपती झाला पाहिजे. सर खरं तर मला तुमचं इथं कौतुक करावंसं वाटतं या गोष्टीसाठी. वडील सरकारी नोकरीमध्ये असताना सुद्धा तुम्ही तो पायंडा कुठेतरी मोडलात आणि तुम्ही उद्योग क्षेत्राकडे वळलात आणि आज तुम्ही एवढं उद्योग क्षेत्रामध्ये सक्सेस आहात आणि याचबरोबर तुम्ही तुमच्याबरोबर सगळ्यांना घेऊन जायचा प्रयत्न करताय किंवा तसा तुमचा मानस आहे. सर मला एक सांगा, की आजकालची तरुण पिढी आहे, जसं बघताय की तुम्ही पण मगाशी मला सांगितलंत बोलताना, की तुमचा मुलगा आज 11वीला आहे. मुलांच्या हातामध्ये मोबाईल असतो, मुलं टाईम वेस्ट करतात. तरुणांना काय सल्ला द्याल? कारण तुमच्या बऱ्याच रील असतात, ह्या तरुणांना मार्गदर्शन करणाऱ्या असतात. तुम्हाला प्रामाणिकपणे वाटतं, अगदी तळमळीने तुम्ही सांगता, की तरुणांनी उद्योग क्षेत्राकडे वळलं पाहिजे. पालकांकडून जे मुलांवरती बिंबवलं जातं, की तू शाळा शिक आणि शिकून तुला नोकरी करायची आहे. हा जो स्टिच आहे ना, तो जर तोडायचा असेल, तर पालकांनी काय केलं पाहिजे आणि मुलांनी कसं राहिलं पाहिजे किंवा कसं वागलं पाहिजे? खरं तर हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे, की जिथं सगळे पालक पण कन्फ्यूज आहेत. करियर गाईडन्सच्या नावाखाली जे काही मार्गदर्शन केलं जातं, त्यामध्ये सुद्धा बराचसा इश्यू आणि प्रॉब्लेम आहे. प्रत्येकजण आपलं इन्स्टिट्यूशन, ऑर्गनायझेशन किंवा मी ज्या व्यवसायात काम करतोय ते कसं भारी आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आजकाल तर सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळा भडीमार केला जातोय. त्यामुळं पालकांना खूप कन्फ्युजन आहे आणि जे टीन एज असं म्हणतोय मुलांचं 13 टू 19 हे ज्या वयामध्ये त्या मुलांना जे काही सगळं ज्ञानाचा पुरवठा आहे. कारण आमच्या काळात मोबाईल नव्हते. आम्ही ज्या वेळेत आमचं 10वी-12वी शिक्षण झालं आणि आमचं जे टीन एज होतं, त्या काळामध्ये एवढे डिस्ट्रॅक्शन्स नव्हते. तर आत्ताच्या तरुणाला खरं तर एक चांगलं लाईफ घडवायचं असेल, जीवनात सक्सेस व्हायचं असेल, आयुष्यात सक्सेस व्हायचं असेल, तर ते मोबाईलपासून दूर राहावं म्हणणं तर म्हणजे खरोखर वेडेपणाचं ठरेल ह्या जगामध्ये. सध्या जग सगळं आपल्या हातामध्ये आलेलं आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही एका ग्रामीण भागातनं सुद्धा पूर्ण जगाशी तुम्ही संपर्क साधू शकता. अशी टेक्नॉलॉजी सगळी आता डेव्हलप झालेली आहे आणि ह्याच्यापासून दूर राहावं म्हटलं तर ते वेडेपणाचं ठरेल. परंतु त्याचा उपयोग चांगल्या कारणासाठी कसं करता येईल? म्हणजे अक्षरशः इतक्या प्रचंड डिजिटल संधी उपलब्ध आहेत आता सध्या, की त्या संधी ओळखण्याचं स्किल आणि प्रशिक्षण त्या तरुणांना मिळत नाही असं वाटतंय. सगळ्यांना जसं म्हणजे 10वीत पहिला नंबर आला, 90% वर मार्क पडले की त्यानं सायन्सला जायचं. जरा कमी मार्क पडले की त्यानं कॉमर्सला जायचं. त्याच्यापेक्षा कमी असलं की त्यानं आर्ट्सला जायचं आणि ज्याला काहीच येत नाही त्यानं आय-टी-आय करायचं. मग ही एक ट्रेंड ठरला गेलेला आहे आपल्याला आणि लोकांचं सगळ्या जर जनरली पालकांचं हे बघितलं, एखाद्या क्षेत्राची जर क्रेज आली, मार्केटिंग चांगलं झालं, तर एवढी लोकं तिथं जातात, की ते क्षेत्रच बंद पाडतात. म्हणजे उदाहरणार्थ फार दिवसापूर्वी डी-एडचा ट्रेंड होता. म्हणजे मला सुद्धा 12वी पास झाल्यानंतर आमचे सगळे नातेवाईक वगैरे सल्ला देत होते, की "तू सरळ डी-एड करायचा आणि शाळा मास्तर हो जा." कारण काय आहे, कुठं धंदा करायला तुझ्याकडे काय भांडवल नाही, काय नाही. 11 ते 5 आपलं निवांत आणि एवढं डी-एडला मार्केट होतं. एवढं डी-एड कॉलेज महाराष्ट्रभरात झाले. सगळे म्हणजे जाऊन ती अक्षरशः क्षेत्रच बंद पडले. नंतर इंजिनिअरिंगचा ट्रेंड आला.
म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजेस एवढे झाले महाराष्ट्रात, की ते आत्ता महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर अर्ध्याहून जास्त इंजिनिअरिंग कॉलेजला ते विद्यार्थी मिळत नाही आहेत, तेवढा कोटा मिळत नाही. त्याच्यानंतर आता मेडिकलचा ट्रेंड आलाय. म्हणजे एवढी मुलं डॉक्टर व्हायला लागलेत आता सध्या. म्हणजे अशा पद्धतीनं मी कशासाठी बनलेलो आहे? मी कोण आहे? माझ्यामध्ये काय बेस्ट आहे? हे न ओळखता मित्र ॲडमिशन घेतोय म्हणून, शेजारी सांगतोय म्हणून किंवा ह्याला स्कोप आहे, त्याला स्कोप आहे, ह्याच्यामध्ये जास्त मोठं पॅकेज मिळतंय, त्याच्यामध्ये जास्त मोठं पॅकेज मिळतंय. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपली आवड काय आहे आणि मी कशासाठी बनलेलो आहे, हे तरुणांना ओळखता येत नाही आहे. खरं तर प्रत्येक जन्मलेलं मूल हे काही ना काही तर बनण्याच्या लायकीचं असतंय. परंतु अनेक विषय आणि अनेक कला ह्यांचा सगळा काला करून आई-वडील आणि समाज सगळा, जास्तीत जास्त करून आई-वडील आपल्या अपेक्षेचं ओझं वाहणारा नम्र आणि प्रामाणिक गाढव तयार करत बसतात, असं म्हटलं तर काय हरकत नाही आहे. आणि त्याचा त्यांना रिझल्ट कधी दिसतोय, ज्यावेळी मुलगाचं वय पुढं जातंय आणि ते वय वाढलंय हे सुद्धा मुलांना लक्षात येत नाही लवकर. आई-वडील पैसा देत असतात आणि मुलगा शिकालाय, शिकालाय, ही डिग्री घ्यायलाय, ती डिग्री घ्यायलाय आणि ग्रामीण भागातल्या आई-वडिलांची जी शेती आणि मोलमजुरी करतात, त्यांची तर खूप इच्छा असते, की मी मुलाला शिक्षणाला चांगलं शिक्षण दिलं ह्यात ते आनंद मानत असतात आणि माझा मुलगा मोठं कोण तर होणार आहे, अशी त्यांची खूप अपेक्षा असते आणि ते डोळे लावून बसलेले असतात. आणि तरुण मात्र इथं शहरांमध्ये येऊन तुम्ही पण पुण्यामध्ये राहताय आणि इथलं सगळं आजूबाजूचे डिस्ट्रॅक्शन्स आणि कल्चर ह्याच्यामध्ये त्याला भान राहत नाही आहे. आई-वडिलाच्या कष्टाचं भान नाही आहे. त्याला कुठल्याही गोष्टीची व्हॅल्यू नाही आहे. कारण त्याला सगळं गोष्टी मागितल्या आणि लगेच मिळाल्या अशी परिस्थिती आहे. आमचा काळ कसा होता, आम्ही जर चप्पल मागितलं तर आमच्या घरचे म्हणणार, "जत्रा गावची भरत्या, 4 महिने थांब, 4 महिन्यात जत्रा आल्या तिथं चप्पल स्वस्त मिळते." एवढी दुकानं पण नव्हती त्यावेळी. कपडे मागितले तर म्हणायचे दिवाळीला घेऊ. ह्याच्यातनं आमच्यात पेशन्स डेव्हलप झाले. आमच्या गुरुजनांनी आम्हाला मारून-मारून पेशन्स डेव्हलप केले असं म्हणायला काही हरकत नाही. तेवढं स्ट्रिक्ट शिक्षण पद्धत पण होती. पण आत्ता सगळंच बदललेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट ह्या युवा पिढीवर होतंय. म्हणून तरुणांना माझं एक सांगणं आहे, ह्या जनरेशन झेड ही लॉयल नाही आहे. त्यांच्यामध्ये कामाची कन्सिस्टन्सी नाही आहे. त्यांना सगळ्या गोष्टी झटपट पाहिजेल आहेत. ठीक आहे, झटपटची अपेक्षा करणं काही वाईट नाही आहे. खरं तर एक उदाहरणच द्यायचं झालं तर केक कसं बनवायचं ह्याचा फॉर्म्युला शोधायला मला 20 वर्ष लागली असतील, तर तुम्ही 20 वर्ष घालवत बसायची काही गरज नाही. तुम्ही मला येऊन भेटला, मी डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला देईन. तुमची 20 वर्ष वाचू शकतात तिथं. परंतु तुम्ही जे क्षेत्र निवडलं जे काम करायला त्याच्यामध्ये तुमचा फोकस नाही आहे. डिस्ट्रॅक्टेड आहेत खूप आणि फोकस नाही आहे आणि पेशन्स नाही आहेत. खरं तर मी गमतीनं असं म्हणेन, मी जे आजूबाजूला बघतोय आता, म्हणजे आमच्याकडे पण एवढा सगळा स्टाफ काम करतोय, त्यात सगळी यंग जनरेशन पण आहे. तर सध्या ही कॉलेजची मुलं आणि कॉलेज संपल्यानंतर आय-टीमध्ये जॉब करून जे लग्न झाल्यानंतर त्यांची पण म्हणजे अनेक जण अनेक प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे पण येत असतात. तर मला असं दिसून येतंय, तर आत्ताचं हे जनरेशन झेडमधली मुलं त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर बी लॉयल नाही आहेत आणि त्याच्या बायकोबरोबर बी लॉयल नाही आहेत. तर ती आता आमच्याकडे काम करताना आमच्याबरोबर कसं ते लॉयल राहतील, म्हणजे त्यांना मी चांगलं मार्गदर्शन देऊन तुम्ही लॉयल राहिला तर जीवनात काय तुम्हाला बेनिफिट आहे. तुमच्या कोर व्हॅल्यूज तुम्ही पाळून जर पुढे गेलात तरच तुम्हाला जीवनात सक्सेस आहे. हे एक निसर्गाचेच प्रिन्सिपल आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. तत्वाला बाधा येईल असं कुठलंही काम तुम्ही करायला नाही पाहिजे. तुम्ही त्या कामामध्ये पेशन्स ठेवला पाहिजे. एखादं रोप लावलं तर ते एका दिवसात काही झाड होत नाही. त्याला त्याची मेहनत म्हणजे मशागत करायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. तरच ते व्यवस्थित झाड होऊन फळ देणार आहे. आणि खरं तर हे सगळे तरुण तुम्ही पण यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी केला आहे. हे यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सीला विदाऊट गॅरंटी 7-7, 8-8, 10-10 वर्ष देतात. परंतु व्यवसाय चालू केल्यानंतर मात्र त्यांना लगेचच दुसऱ्या दिवशी नफा यावा अशी त्यांची इच्छा असते. तर इथं सगळा प्रॉब्लेम आहे थोडासा आणि इथं तरुणांनी थोडं सावध होणं गरजेचं आहे. त्याला वेळ देणं गरजेचं आहे आणि वेळ देणं म्हणजे कसं आहे, एकदा धंदा चालू केला की संपलं असं नाही. त्यातलं सतत ज्ञान तुम्ही घेत राहणं गरजेचं आहे. स्वतः अपडेट आणि अपग्रेड पण होत राहणं गरजेचं आहे. तर ज्ञान घेण्याच्या बाबतीत तो कमी वेळ देतोय असं मला वाटतंय. ज्ञान घेण्याला पोरांना म्हणजे फार आळस आहे, कंटाळा आहे आणि मनोरंजनाला जास्त टाईम देतात ते. चुकीच्या गोष्टीचा मन लावून अभ्यास करतात. कारण निसर्गाची एक थिअरीच आहे, की पाणी जसं उताराला जातंय, तसं माणसाचं मन बी कायम अधोगतीकडेच धाव घेत असते. ज्याच्यात आपलं भलं आहे, कल्याण आहे, जी संगत चांगली आहे, ती लवकर बरं वाटतच नाही. पण ज्याच्यात सगळं बाद होणार आहे, वाट लागणार आहे, तिथं मन लगेच जाणार आणि एकरूप होणार. म्हणजे मी जाहीर समाज प्रबोधनाचे पण अनेक कार्यक्रम आयोजित करून बघितले आहेत. व्याख्यानांचे कार्यक्रम मी बऱ्याच वेळा अजूनही अरेंज करत असतो. हे समाज घडावा, म्हणजे घडणं आणि बिघडणं.
खरं तर ह्या जगामध्ये ज्या गोष्टी सगळ्या बिघडवणाऱ्या आहेत की नाही, त्या मोफत आहेत, फुकट आहेत. पण जे बिघडवणारं आहे ते विकत आहे आणि जे घडवणारं आहे, ते सगळं मोफत आहे. म्हणजे तुम्हाला मोबाईलवर सुद्धा YouTubeवर बऱ्याच काही गोष्टी आहे. आता तुमचं पण YouTube चॅनल बरंच व्हायरल गेलेलं आहे. त्याच्यात पण खूप साऱ्या गोष्टी फुकटमध्ये तुम्ही अतिशय चांगल्या सांगितलेल्या आहे. आम्ही Instagramवर सांगतोय, YouTubeवर सांगतोय. उदाहरणच द्यायचं झालं तर बारकाईनं जर विचार केला, दारू प्यायचं असेल तर पहिला पैसे द्यावे लागतात, नंतर दारू प्यावी लागते. दुधाचा एक महिनाभर रतीब लावला आणि महिन्याभरानं पैसे दिला तरी बी चालतंय. चढायला वेळ लागतोय, घसरायला वेळ नाही लागत. तर असंच आहे हे, म्हणजे सगळं निसर्गाचा नियमच आहे. तिथं तुम्ही सावध असायला पाहिजे. नाही, खरंच सर तुमच्याकडून म्हणजे जर एखाद्याला काय घ्यायचं असेल तर बऱ्याच घेण्यासारख्या गोष्टी आहेत जे ज्ञान कधी संपणारच नाही आहे. मला सांगा की आता तुम्ही फार्मसी केली त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचं मेडिकल चालू केलं. मेडिकल चालू करत असताना तिथून तुमची एक मानसिकता तयार झाली की आपण 10-12 जणांनी एकत्र येऊया आणि काहीतरी ब्रह्मा उद्योग समूह नावाने तुम्ही समूह चालू केला. आज तुमचा ब्रह्मा उद्योग समूह किती क्षेत्रामध्ये काम करतोय? ब्रह्मा उद्योग समूहाच्या अंतर्गत ब्रह्मानंद मेडिकल अँड जनरल स्टोअर्स हे माझं मेडिकल स्टोअर आहे. नरवाड तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी. ही सुरुवात इथून झाली सुरुवात तुमची. तिथून झाली आणि तिथून मी बघा कसं असते, सगळ्या तरुणांना पण मी सांगेन, की सगळ्यात मोठी संधी शोधायची असेल तर सगळ्यात मोठी समस्या शोधा. लोकं कुठल्या गोष्टीनं त्रासलेले आहेत, कुठल्या गोष्टीत लोकांना अडचण व्हायल्या, ती समस्या तुम्ही सोडवू शकला, तर तुमचा तिथं उद्योग उभा राहतो. तर आमचं जे छोटंसं खेडेगाव आहे, तिथून कुठला मेन रोड गेलेला नव्हता आणि गावात खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. तर त्यामध्ये मी सगळ्यात सुरुवातीला बघा मेडिकल चालू केलं, त्याची पण स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे, की जे तरुण म्हणत असतात, "माझ्याकडे काही धंदा करायला भांडवल नाही, मी कसं धंदा करणार?" हे अनेक जणांचा प्रश्न येत असते. तर माझी स्टोरी सांगायचं म्हणजे मी मामाजवळ राहत होतो आणि बचत गटांचे जे मायक्रो फायनान्सचे लोन असतात, त्यात एका म्हशीवर आम्ही 15,000चं लोन करून आमच्या ज्या मालकांना डिपॉझिट दिलं आणि एका आत्महत्या केलेल्या मेडिकलवाल्याचं फर्निचर, पूर्ण मेडिकलचं सेटअप म्हणजे 5-6 कपाटं, काउंटर, टेबल, खुर्ची, फ्रिज सहित मी 15,000ला घेतलं होतं आणि ते अपशकुनी फर्निचर म्हणून कुणीही विकत घेत नव्हतं ते आणि ते फर्निचर विकत घेऊन मी मेडिकल चालू केलं. मेडिकल चालू केल्यानंतर संध्याकाळी 4 वाजलं तरी माझा ₹200 पण व्यवसाय होत नव्हता आणि माझे क्लासमेटसुद्धा डी फार्मसीचे सगळेजण म्हणायचे, की "ह्याचं आता आयुष्य संपलं इथं. काय चॉकलेट बिस्किट विकत बसणार आहे. डी फार्मसी करून काय उपयोग नाही. मोठं शिक्षण घ्यायला पाहिजे. बी फार्मसी करायला पाहिजे. एम फार्मसी करायला पाहिजे." आणि माझी परिस्थितीच पुढे नसल्यामुळं मला पैसे मिळवणं ही जीवनातली प्रायोरिटी होती आणि मी 3 सप्टेंबर 2006ला मेडिकल स्टोअर चालू केलं आणि त्यातनं मग मी धंदा वाढवायला काय करायला पाहिजे? मला खरं तर जिथं मी काम करत होतो, त्यांनी मला 1,00,000चं कर्ज एका पतसंस्थेचं उपलब्ध करून दिलं होतं. माझ्या मनामध्ये ही एक तळमळ होती, की व्यवसाय मला एवढा फोकस करून करायचा आहे, की मला ते 1,00,000चं लोन फेडायचं आहे. 2006 सालची गोष्ट आहे आणि त्यातनं मग मी इथं लोकांची गरज काय आहे हे शोधायला चालू केलं. त्यामध्ये मला असं लक्षात आलं, की गावात बेकरी आयटम मिळत नव्हते. झेरॉक्स मशीन नव्हतं. त्यावेळी नुकतंच Nokia मोबाईल आलेले होते, सिम कार्ड आलेले होते, टेलिकॉम लाईनची सुरुवात चालू होती. तर लोकं कुठल्या गोष्टीची विचार न करायल्यात. स्टेशनरी साहित्य सगळं बऱ्यापैकी मिळत नव्हतं. सिजनेबल आयटम मिळत नव्हते. तर माझ्या एक 200 स्क्वेअर फूटच्या दुकान गाळ्यामध्ये मेडिकल अँड जनरल स्टोअर्स असंच लायसन्स मी घेतलेलं होतं आणि इतकं सगळं सामान मी भरलो. आज कस्टमर काय मागितलं, नाही म्हणायचंच नाही, संध्याकाळपर्यंत देतोच म्हणायचं आणि एवढी कन्सिस्टन्सी ठेवली होती. खरं तर माझ्या त्यावेळच्या रोजमेळ्याच्या वह्या माझ्याकडे अजून देखील आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला पहिले 3 वर्षात एकही दिवस माझं दुकान बंद आहे असं दिसणार नाही. म्हणजे मी पाहुणं, पै, बारसं, डोळं जेवण, अमुक-तमुक सगळ्यांच्याकडं असं मी माझा फोकस एकच माझ्या व्यवसायावर आणि हे इतक्या फोकसफुली मी व्यवसाय केला आणि त्यातनं मग मला ह्या संधी ओळखता-ओळखताच मग गावात फर्निचर, भांडी, इलेक्ट्रॉनिकचं दुकान नव्हतं. मग ब्रह्मा एंटरप्राइजेस ही माझी पहिली फर्म सुरू झाली आणि त्यामध्ये मग व्हॉल्यूम होतं बिझनेसला चांगलं. मग त्यातनं आम्ही माझ्या रिलेटिव्हना, चांगल्या होतकरू मुलांना पार्टनर, भागीदार बनवत-बनवत आमच्या ब्रह्मा एंटरप्राइजेस फर्निचर, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स की ज्यामध्ये आम्ही सगळे घरगुती फर्निचर, ऑफिस फर्निचर, लग्नबस्ती देतोय. त्यांचे आमचे 8 लोकेशनला मॉल्स आहेत. त्यानंतर हे सगळं फॉरवर्ड इंटिग्रेशन चालू झाल्यानंतर आमच्याकडे जे 40-50% माल विकला जातोय, त्याच्या प्रोडक्शन लाईनमध्ये आम्ही गेलो आणि ब्रह्मा फर्निचर इंडस्ट्रीज या नावानं आम्ही त्याचं प्रोडक्शन करतोय सध्या. जे आमच्याच सगळ्या आउटलेट्सना माल जातोय. त्यानंतर लोकांची आर्थिक गरज ओळखून आम्ही फायनान्स या सेक्टरमध्ये ब्रह्मा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना केली,
की जी संस्था अतिशय चांगली चालू आहे आणि नंतर ब्रह्मा अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र घेऊन आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं ते लायसन्स घेऊन मल्टीस्टेटमध्ये काम चालू केलं. त्यानंतर मला असं सतत वाटायचं की या समाजाचं काहीतरी देणं लागतोय आणि मी व्याख्यानं, जाहीर समाज प्रबोधनं मला सतत तळमळ असायची की प्रत्येकाचं भलं व्हायला पाहिजे. ही मनातनं कायम तळमळ आणि त्यातनं वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवता त्यामध्ये मी व्यवसाय प्रशिक्षणाचे वर्ग घ्यायला चालू केलं. आणि आता तुम्ही बघतायच की माझे ऑनलाईन आणि ऑफलाईन ट्रेनिंग प्रोग्राम होत असतात. माझं ब्रह्मास्त्र हे नावानं ॲप्लिकेशनसुद्धा मी लॉन्च केलेलं आहे, की ज्याचे आता 10,000च्या आसपास डाउनलोड 15-20 दिवसातच झालेले आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रातले अनेक तरुण हे मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. आणि हे असं ब्रह्मा उद्योग समूहाच्या अंतर्गत एवढं आहे. त्यानंतर आम्ही ग्रुपमध्ये येऊन दौलत फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. कारण 75-80% लोकांचा शेती हा बेस आहे. आणि शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय करता येईल या उद्देशानं आम्ही 5 जण एकत्र येऊन एक फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केल्या. त्याच्या अंतर्गत आम्ही दौलत ॲग्रो मॉल चालू केला आहे, की ज्यामध्ये शेतकऱ्यांना लागणाऱ्या ए टू झेड सुविधा आमच्या तिथं मिळतात. त्यानंतर आमचा एक येत्या महिन्याभरातच एक 25,000 लिटरचा दुधाचा चिलिंग प्लांट होतोय. त्यानंतर बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न आणि एक्झॉटिक व्हेजिटेबल याचं शेतकऱ्यांना आम्ही बियाणं देऊन त्यांचं माल पर्चेस करून ते सगळं इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये आम्ही सध्या हे करतोय. म्हणजे आमचे 5 पार्टनर आहेत. त्या प्रत्येक पार्टनरांची त्या फील्डमधली एक्सपर्टी आहे. असे चांगली सगळी लोकं एकत्र येऊन आणि शेतकऱ्यांचा माल म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल, हा त्याच्या पाठीमागे मेन उद्देश आहे. असं मल्टिपल सेक्टरमध्ये सध्या आमचं काम चालू आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आमचं जे व्हिजन आहे, त्यामध्ये आम्हाला एक अशी शाळा काढायची आहे, की माणूस घडवणारी शाळा. की आजच्या शिक्षण पद्धतीत नुसता घोकमपट्टी जे चालू आहे, ह्यापेक्षा प्रॅक्टिकल एज्युकेशन कसं देता येईल? चीन, जपानमध्ये काय शिक्षण आहे? अमेरिकेमध्ये काय शिक्षण आहे? फिनलँडमध्ये काय शिक्षण आहे? आणि त्यातल्या काही चांगल्या-चांगल्या गोष्टी आणून एक चांगला देशाचा सुजाण नागरिक घडवण्यासाठीची एक शाळा, हे एक आमचं व्हिजन आहे. नाही, तुम्ही जसं म्हणला की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. खरं तर यालाच म्हणतात नीतिमत्ता साफ असणं. आणि एखाद्या माणसाची जेव्हा नीतिमत्ता साफ असते, तेव्हा त्या माणसाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे सर. सर, आज आपल्याकडे किती लोकं काम करतात किंवा किती लोकांना आपण रोजगार दिलेला आहात? साधारण आमच्याकडे 250च्या आसपास लोकांना आपण रोजगार दिलेला आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आमचं व्हिजन आहे की 1,00,000 लोकांना रोजगार द्यायचा आहे. आणि त्या दृष्टीनं आमची ती बर्निंग डिझायरच आहे आणि त्यानुसार आपण चालू आहेत वाटचाल वेगवेगळ्या प्रोजेक्ट. आज सोशल मीडियावरती तुम्हाला तरुण एवढे फॉलो करतात. तरुणांना तुमचे विचार रुचतात, विचार आवडतात, म्हणूनच तर फॉलो करतात तुम्हाला. या तरुणांना तुम्ही योग्य ते मार्गदर्शन करतच असता. पण एखाद्या तरुणाला तुमच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल, तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा तुमच्या क्षेत्राबद्दल जाणून घ्यायचं असेल किंवा तुमच्यासोबत बिझनेस करायचा असेल, तर त्या तरुणाने कसं पोहोचलं पाहिजे तुमच्यापर्यंत? खरं तर Instagramला मी मोबाईल क्रमांक पण दिलेलाच आहे आणि त्या मोबाईल क्रमांकाशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊन भेटू पण शकता. सांगली जिल्हा आहे आमचा. सांगलीमध्येच आमचं हेड ऑफिस आहे. खूप सारे जण भेटायला, सल्ला घ्यायला येतात. आमच्या व्यवसायांना पण तुम्ही भेट देऊ शकता. तुम्ही एखादा न्यू स्टार्टअप करत असाल आणि तुम्हाला काही गोष्टींचं मार्गदर्शन मिळत नसेल, तर निश्चितपणानं तुम्ही मला भेटू शकता. खरं तर मला असं वाटतंय, की एखादा व्यवसाय तुम्ही चालू केल्यानंतर त्यामध्ये टॉपला जर जायचं असेल, तर अत्यंत एक क्लू पॉइंट काय आहे, की त्या सेक्टरमध्ये टॉपला जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती तुमचा आदर्श असली पाहिजे आणि त्याच्याशी तुमचं बॉन्डिंग खूप जोरात असलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतंय, की मी ज्या सेक्टरमध्ये काम करतो, त्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या टॉपच्या लोकांशी माझं खूप चांगलं बॉन्डिंग आहे आणि ते मग इतर जिल्ह्यात आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण बऱ्याच वेळा काय होतंय, की आपल्याच एरियामध्ये काम करणारे लोकं आपल्याला स्पर्धक पण समजत असतात आणि तिथून पूर्ण माहिती जरा कमी मिळते. पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपण जर गेलो, तर निश्चितपणानं त्या सेक्टरबद्दल डिटेल माहिती मिळते, असा माझा अनुभव आहे. सर, आता काय होतं माहिती आहे का? आम्हाला स्क्रीनवरती मारुती माळी एक उद्योजक म्हणून दिसतात. आम्हाला त्यांची पार्श्वभूमी नाही माहिती आहे. ते कुठल्या वातावरणातून आले किंवा त्यांनी जेव्हा बिझनेसची सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे काय होते की नाही हे आम्हाला माहिती नाही. आज आम्हाला फक्त त्यांचं यश हे दिसतं. मग आम्ही कुठेतरी अंदाज लावतो की त्यांच्या वडिलांनी त्यांना 10-15 लाख रुपये दिले असतील बिझनेस करायला आणि म्हणून त्यांनी बिझनेस स्टार्ट केला असेल. आणि बोलायला तर काय जातं, आपलंच तोंड आहे. अनेक मुलांना आज उद्योजक व्हायचं आहे, व्यावसायिक व्हायचं आहे किंवा आज अनेक मुलं मारुती माईंना आदर्श मानतात आणि त्यांना मारुती माईंसारखं बनायचं आहे.
पण प्रॉब्लेम असा येतो की ते म्हणतात की एखादा व्यवसाय करायला, एखादा बिझनेस करायला आमच्याकडे भांडवल नाही आहे, पैसेच नाही आहेत जवळ. अशा मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि बऱ्याच वेळा आपण शाळेत असताना एक सुविचार वाचलेला आहे बघा, की खूप सारे तरुण असं म्हणत असतात, की मी काय तर केलं असतो, खरं माझ्याकडे काय भांडवल नाही आहे. माझ्याकडे काय पैसे नाही आहेत. माझ्याकडे पहिल्यांदा पैसे येऊ द्यात, मग मी काय तर करतो. खरं पैसे काय म्हणतात, "तू काय तर कर, मग मी तुझ्याकडे येतो." खरं तर इथंच सगळी हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे, की माझी एक रील पण खूप व्हायरल गेलेली आहे, की मी त्यामध्ये असं बोललेलो आहे, की सुरुवातीला मेहनत करून पैसे कमवा. नंतर पैशानं पैसे कमवा आणि एक दिवस असा येईल, की तुम्ही काहीही करत नसाल, तरी तुमच्या अकाउंटला दररोज पैसे येत राहतील. ह्यातच याचं उत्तर आहे. खरं तर मी काय म्हणेन, की तुमच्याकडं भांडवल नाही, हे धंदा सुरू किंवा सुरू न करण्याचं कारणच होऊ शकत नाही, असं मला म्हणायचं आहे. ह्याचं कारण असं आहे, की मी माझ्या वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये सांगतोय किंवा माझं आता ब्रह्मास्त्र हे ॲप्लिकेशन जरी डाउनलोड केला, त्यामध्ये माझे जे दिवसभरात हॉटेलला प्रोग्राम झालेले, ते सगळे त्यामध्ये अपलोड केलेले आहेत. त्यात मी अगदी तुम्हाला सांगतो की नाही, 10,000त सुरू होणारे 100 व्यवसाय सांगितलेले आहेत, की जे दररोज ₹2,000-3,000 तुम्हाला मिळवून देऊ शकतात. 100 व्यवसाय, जे तुमच्या आजूबाजूलाच आहेत. खरं तर मी ₹200 मध्ये सुरू होणारा व्यवसाय सांगू शकतो, की जे दररोज ₹1,000 मिळवून देऊ शकतो. तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं, की तुम्ही आता बघा हेल्थ कॉन्शियस लोकं भरपूर व्हायला लागलेत. सकाळी मॉर्निंग वॉकला बरीच लोकं रस्त्यावर आलेली असतात. जो रिच एरिया आहे आता पुण्यासारख्या ठिकाणी तर प्रचंड चालणारा व्यवसाय मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ₹200च घ्या, बाजारात जावा, काकडी, गाजर, मुळा, बीट घ्या तुम्ही ₹200चं. घरातलेच मिक्सर घ्या, घरातल्या 4 किटल्या घ्या आणि त्याचा ज्यूस काढा आणि ChatGPT, YouTubeला विचारा काकडीच्या ज्यूसचे फायदे, बीटच्या ज्यूसचे फायदे, मुळ्याच्या ज्यूसचे फायदे, गाजराच्या ज्यूसचे फायदे, मेथीच्या ज्यूसचे फायदे आणि तुम्ही एक 5-5 लिटर ज्यूस काढा आणि तुम्ही मॉर्निंग वॉकला जाता ₹10 ला ग्लास विका फक्त. तुम्ही बघा किती इन्कम होतंय. ₹200चं ₹2,000 होतात सर. म्हणजे असे कितीतरी व्यवसाय आहेत. आता बघा नारळ पाणी. केरळमधनं नारळ येतोय. नारळाची खरेदी ₹15 पण रेट ₹50 आहे आता. तुम्ही हॉस्पिटलमध्ये लोकं नंबराला बसलेले असतात. 10 नारळ व्यवस्थित हे करून घेऊन जावा नारळ पाणी पेशंटला विचारा. एका हॉस्पिटलमध्ये 10च नारळ विका. तुम्हाला 2,000-3,000 मिळवायचं काहीच अवघड नाही. किती भांडवल लागतंय बघा. गावाकडे आता जत्रा सुरू झाल्या आहेत. जत्रेमधले व्यवसायाचं आर्थिक गणित बघा. आपण बऱ्याच वेळेला ते रिंग टाकायचं असतंय, त्याला 500ची नोट आहे किंवा ते बॉल पाडायचा आहे, फुगं फोडायचं आहे. ह्यांचं रोजचं इन्कम ₹10,000 आहे सर. म्हणजे महिन्याला ₹3,00,000 ते मिळवतात 6 महिन्याच्या जत्रा सीझनमध्ये आणि आपण मात्र नोकरी 15,000 पगारावर पुण्यात जॉबला आहे, 20,000 पगारावर जॉबला आहे. अख्ख्या आयुष्यभराची कमाई पण सर 50,000 जरी पगार असला, तरी आयुष्यभराची कमाई 1.5 कोटी पण होत नाही सर. तर भांडवल नाही, हे धंदा सुरू करण्याचं कारण मी सुरू करत नाही म्हणून धंदा हे कारण असू शकत नाही. धंदा सुरू करायला माइंडसेट लागतोय. तुमच्याकडं प्रचंड भांडवल आहे. खरं तुमचा माइंडसेट नाही, धंदा उभा राहत नाही. परंतु तुमच्याकडे काहीच नाही, खरं तुमची तीव्र इच्छाशक्ती आहे. धंदा 100% उभा राहतोय. कारण बघा किती रुपये आहेत. मी परवा एका हॉटेलला माझी बिझनेस मीटिंग होती. रात्रीचं 10:30 वाजलं होतं. एक मुलगा सर आला, 7वी-8वीचा असेल, अगरबत्ती घ्या म्हणाला. म्हणजे अगरबत्ती घ्या सर शेवटचं आहे हे ते. मग त्याला त्याचे विचारलं, "तू काय करतोस?" तर तो दिवसभर शाळा शिकायचा आणि संध्याकाळी ती अगरबत्ती विकायचा. त्याला आई-वडील नव्हते. त्याच्याकडनं मी ₹100 च्या अगरबत्ती घेतल्या सर. त्याला विचारलं, "तू किती अगरबत्त्या विकतोस?" तर त्यानं मला सांगितलं, "सर ₹1,000-1,200 च्या अगरबत्त्या विकतो." तर अगरबत्तीतलं नफ्याचं गणित जर बघितला ₹30-35 खरेदीची अगरबत्तीचे ₹100 होतात सर. तो ₹1,000 मिळवत होता, महिन्याला 30,000 मिळवत होता, 7वीचा मुलगा. मग पैसे मिळवणं अवघड काहीच नाही आहे. ज्याची इच्छाशक्ती प्रचंड आहे की नाही, त्याला पैसे मिळवणं अवघड नाही आहे. आपला प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला कामाची लाज वाटणं, हा तरुण मुला-मुलींचा पहिला दोष आहे. दुसरं म्हणजे मेहनतीचा कंटाळा. सगळ्यांना बिनकष्टाचं आणि मोठं पॅकेज देणारं करिअर पाहिजेल आहे, इथं प्रॉब्लेम आहे. श्रीमंत सगळ्यांना होता येतं. हर व्यक्ती का अधिकार है करोडपती बनना. सगळ्यांना श्रीमंत व्हायला समान संधी आहे, कारण हार्डवेअर सगळ्यांचं एकच आहे. तुम्ही गरीब आहे, माझी परिस्थिती नाही, माझे भांडवल नाही, हे काय सांगूच नका अजिबात. तुम्ही गरीब आहे ना, ते उत्तम आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायला मिळालेली ती एक संधी आहे. ह्या अँगलनं तुम्ही बघायला पाहिजे त्याच्याकडं आणि तुम्ही धडपड करत राहिला, हुडकत राहिला, की सापडत राहतंय बघा. हे सिंपल फंडा आहे, असं मी म्हणेन. प्रश्न तेव्हाच तयार होतो जेव्हा त्याचं सोल्युशन तयार असतं. अगदीच बरोबर आहे. आता मुलांना हा प्रश्न पडतो की मग आम्ही व्यवसाय करायचा तर कुठला करायचा? असे बरेच तुमच्याकडे पण मुलं येत असतील भरपूर. की सर आमच्याकडे भांडवल आहे, हं. पण व्यवसाय निवडताना प्रॉब्लेम येतोय. त्यांना काय सांगाल? खरं तर सर पृथ्वीच्या निर्मितीपासून सगळ्यांना पडलेला हा प्रश्न आहे. कोणता व्यवसाय करू? हं.
कुठल्यात प्रॉफिट आहे, कुठल्यात मी लगेच श्रीमंत होतो. खरं तर ह्याचं उत्तर एकदम सोपं आहे. ज्या गोष्टीचा तुम्हाला छंद आहे त्या छंदाचं रूपांतर तुम्हाला धंद्यात करता येतं, उद्योगात करता येतं, व्यवसायात करता येतं. उदाहरणच जर द्यायचं झालं तर जयंती कठाळे तुम्ही यूट्यूबला पण बघू शकता. ह्यांचं पुरणपोळी उत्तम बनवणं हा त्यांचा छंद होता. तर त्यांनी पूर्ण ब्रह्मा नावाचं एक पहिलं छोटंसं रेस्टॉरंट चालू केलं आणि आता इतकं मोठ्या लेवलला काम झालं की त्यांनी रेस्टॉरंटची चेन उभी केली आणि फॉरेनला सुद्धा पुरणपोळ्या एक्सपोर्ट होतात. म्हणजे भारतातलं जे बेस्ट आहे ते आपण ग्लोबली कसं नेता येईल. आज कोका कोला आपण एवढा मोठा ब्रँड भारतामध्ये खपतोय, पण आमच्याकडं पिकणारं माडगं, त्यानंतर आमचा उसाचा रस, आमच्याकडचं लोणी, ताक, दही हे ग्लोबली आपण ब्रँड बनवलो नाही आहे अजून. आपलं जे खणखणीत आहे ते वाजवून विकता येणं हे महत्त्वाचं आहे. पण त्याला त्या अँगलनं आपण बघूच शकलो नाही. इथं प्रॉब्लेम आहे. तर हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला ज्या गोष्टीचा छंद आहे ते छंदाचं रूपांतर धंद्यात करता येतं, उद्योगात करता येतं, व्यवसायात करता येतं. उदाहरणार्थ बरेचसे सेलिब्रिटी ॲक्टर तुम्ही बघताय किंवा एक सचिन तेंडुलकर सरांचंच उदाहरण आपण घेऊ. त्यांना क्रिकेटमधनं 10 कोटी मिळत असतील तर जाहिरातीतनं 25 कोटी मिळतात. सगळ्यांचंच असंच आहे. म्हणजे काय, छंदाचं रूपांतर धंद्यात केलं. आता उदाहरणार्थ माझंच उदाहरण तुम्हाला जर द्यायचं म्हणाल तर माझे व्यवसाय अतिशय चांगले आहेत, परंतु मला लोकांसमोर बोलणं हा माझा छंद आहे. सोशल मीडियावर लोकांना काही ना काही मला जे काही समजलं आहे, अवगत झालं आहे ते शॉर्टमध्ये चांगल्या शब्दात भाषेत सांगणं हा माझा छंद आहे. परंतु मी त्यातनं ट्रेनिंग कोर्सेस घ्यायला चालू केलो, त्याचं रूपांतर व्यवसायात झालंच की सर. आता ॲप्लिकेशन लॉन्च केलं. मग तुम्हाला संधी ही ओळखता यायला पाहिजे. आणि जर बघा तुम्हाला असं कुठला स्पेसिफिक छंद नसेल तर लोकांना काय आवडतं ह्या प्रत्येक गोष्टीत व्यवसाय होऊ शकतो. मग लोकांना काय आवडतं, लोकांना खाणं-पिणं आवडतं, कपडे-लत्तं आवडतं, फिरणं आवडतं आणि ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवसाय दडलेला आहे. मग त्यामध्ये बघा तुम्ही वस्तू विकत घेऊन विकू शकता किंवा तुम्ही वस्तू बनवू शकता. मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग म्हणजे ह्यामध्ये कसं आहे, वस्तू, सेवा आणि संकल्पना ह्या 3 गोष्टीचाच व्यवसाय सगळा गुंडाळला जातो असं मला म्हणायचं आहे. संकल्पना पण विकल्या जातात. म्हणजे फेसबुक ही संकल्पना आहे, व्हॉट्सअप ही संकल्पना आहे आणि ही संकल्पना विकून हजारो करोडच्या कंपन्या लोकांनी उभं केलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. मग तुम्ही ह्या पद्धतीनं तुम्हाला काय आवडतं आणि जगाला काय आवडतं त्या प्रत्येक गोष्टीत व्यवसाय आहे. बघा आता महाराष्ट्र तर एवढा समृद्ध आणि संपन्न आहे की महाराष्ट्राला जवळजवळ 700-800 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. खूप सारे विदेशी पर्यटक आपल्याकडे पण येऊ शकतात. खूप साऱ्या गोष्टी चालू शकतात. पण त्या अँगलनं डोळे उघडं ठेवून आपण बघू शकलो नाही. खूप साऱ्या गोष्टींचा पुरवठा होत नाही त्या समुद्रकिनाऱ्याला. आमच्याकडचे एक जण अंडीचा व्यवसाय करतात. ते हॉस्पिटलवरनं अंडी मागवतात. दररोज 40,000 अंडी विकतात ते. अंडीला 50 पैसे मार्जिन ठेवलं तर 20,000 इन्कम झालं सर. शेतकऱ्याच्या बांधावर पिकलेला भाजीपाला तुम्ही पिकअपनं गोळा करून घेऊन रत्नागिरी मार्केटला किंवा कोल्हापूर मार्केटला जरी खाली गेला 30-35 हजाराला भरलेलं पिकअप 50-60 हजार रुपयाला खाली होते. म्हणजे हे फिजिकली ह्याचं व्यवसाय. ह्याच्या व्यतिरिक्त डिजिटली पण खूप प्रचंड संधी आहेत की जसं की तुम्हीच एका पॉडकास्टमध्ये म्हटला होता की माझेच 7 ते 8 व्यवसाय आहेत. द रोहित पाटील शो आहे तुमचं, थेट वास्तव म्हणून चॅनल आहे, म्हणजे कितीतरी यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम ह्याच्या त्याच्या माध्यमातून सोशल मीडियाचं तुमचं काम बघितलं मी, इतकी सारी टीम आणि हे, आणि तुमचा पण प्रवास मी जे बघितला की स्पर्धा परीक्षेत फेल्युअर आलं म्हणून तुम्ही नाराज न होता पटकन निर्णय घेऊन तुम्ही जे सोशल मीडियात चालू केला आणि त्यात कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवला, पेशन्स ठेवला आणि तुमची एवढं मोठं स्टुडिओ आणि ही सगळी पुण्यासारख्या ठिकाणी आज येऊन इथं पाय ठेवायला जागा मिळवणं पण ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या एका पोरग्याला अवघड आहे. तुम्ही आमच्या जिल्ह्यातले आहात. आम्हाला याचा अभिमान वाटतो की तुमचं सक्सेस बघून आम्हाला खूप आनंद होतो की बाबा MPSC करणारा मुलगा की त्याला परफेक्ट ट्रॅक लगेच सापडून तिथं स्टक राहून आणि असं एक ध्येय एकदा ठरवलं की नाही, नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड जे तुमच्यातलं आहे, हे मी ठरवलं आहे आणि हे मी करणारच, हे सगळ्यांनी आदर्श घेण्यासारखं आहे. तुमचं तेच माझं, तुमची माझी स्टोरी बऱ्यापैकी सेमच आहे. आणि तरुणांनी कुठला धंदा करू, सगळ्या धंद्यामध्ये नफा आहे हो, सगळ्या धंद्यामध्ये प्रॉफिट आहे. कुठला प्रॉफिट नाही असं कुठला धंदाच नाही. तुम्ही धंद्याला नावं ठेवत असता. म्हणजे तुम्ही काय करता, एखादा धंदा चालू करता आणि त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवत नाही, पेशन्स ठेवत नाही, त्याचं मार्केटिंग करत नाही आणि लगेच किंवा न शिकता धंदा करत असता. तुम्ही शिकायला कुठेही जात नाही, वर्षभरात धंदा बंद पडतोय, तुम्ही तो धंदा बाद आहे म्हणून नावं ठेवता. परंतु त्याच धंद्यामध्ये 10 जण सक्सेस पण झालेले असतात. बरोबर. मग धंदा कधीच चुकत नसतोय, आपणच कुठं तर चुकत असतोय. अपयश आलं
त्याला कारण म्हणजे आपलं प्रयत्न कमी पडलं किंवा ते योग्य दिशेनं झालं नाहीत. म्हणून परत जिद्दीनं परत प्रयत्नांचीच कास धरली पाहिजे. आमचे सद्गुरू श्री वामनराव पै असं म्हणतात, की मला एक आध्यात्मिक बेस आहे, की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जबाबदारी स्वतःवर घ्यायला पाहिजे. आणि खरं तर म्हणजे देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य हे प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून तुम्हाला अपयश आलं म्हणून खचून अजिबात जाऊ नका. जगात जी लोक मोठी झाल्यात ती अपयशाच्या माथ्यावर पाय देऊनच यशाच्या शिखराकडे गेल्यात. अपयश येत नाही कुणाला. सगळं म्हणजे संत असो, महंत असो, पंत असो किंवा भगवंत असो, सुखदुःखाचे प्रसंग आणि घटना सगळ्यांच्याच जीवनात घडत असतात. पण ह्यातलं 90% तुमच्याच हातात आहे, 10% फक्त पराधीन आहे असं म्हणू शकतो. परंतु सामान्य माणसाचा समज असा आहे की नशिबात असेल तर घडायला, आमचं नशीब असं आहे तसं आहे. म्हणून हे दैववादाचा त्याग करून प्रयत्नवादाची कास धरण्यात खरं शहाणपण आहे असं मला वाटतं. नाही सर, अतिशय जबरदस्त तुम्ही सांगितलं. आणि सर आत्ताच बोलता बोलता बोलून गेले की धंदा हा कुठला वाईट नसतो, त्याला आपणच सर्वस्वी जबाबदार असतो. याचंच एक ग्रेट एक्झाम्पल तुम्हाला देतो. 4 दिवसांपूर्वीचं पुण्यामध्ये सर कडाक्याची थंडी आहे. 6-7 अंश सेल्सिअस तापमान अगदी आलं होतं रात्री. आणि सिंहगड कॅम्पसमध्ये गेलो होतो मी. आणि असल्या कडाक्याच्या थंडीमध्ये एक आपला मराठी मुलगाच, मी बिहार UP-वाल्यांचं उदाहरणच देत नाही इथे, एक मराठी मुलगा आईस्क्रीमचा गाडा लावून बसला होता तिथे. आता मला सांगा, एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये कोण आईस्क्रीम खाईल का? म्हणजे असं झालं की मार्केट मागतंय साखर आणि तुम्ही विकताय गूळ. तुमचा गूळ कितीही उच्च क्वालिटीचा असू दे, उच्च प्रतीचा असू दे, तो खपला नाही जाणार. सरांच्या याच्यातूनच हेच शिकण्यासारखं आहे. शेवटचा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न मराठी माणसाच्या मानसिकतेबद्दल तुम्हाला विचारायचा आहे. खेकडा प्रवृत्ती म्हणजे काय होतं? आम्हाला धंदा करायचा आहे, पण आम्हाला रिसर्च नाही करायचा आहे. आमच्या आजूबाजूलाच कोणतरी हॉटेल क्षेत्रामध्ये मोठा झालेला असतो, तो लाखभर रुपये महिन्याला कमवत असतो. आम्हाला वाटतं की तो लाख रुपये कमवतो म्हणजे मी पण हॉटेल चालू करतो, मी पण लाख रुपये कमवतो. पण आपल्याला हे माहिती नसतं की त्याने लाख रुपये कमवण्यासाठी आयुष्याचे 10 ते 12 वर्ष त्या क्षेत्रामध्ये घातलेले असतात. मग आम्ही पण धंदा चालू करतो, आम्हाला पहिल्या 1-2 महिन्यामध्ये अपयश येतं, फायदा होतच नाही. मग आम्ही कुठेतरी धंद्याला नावं ठेवायला चालू करतो. आणि अजून एक प्रवृत्ती आहे सर, मला आवर्जून इथे उल्लेख करावासा वाटतोय. तू चहा विकतोयस, चहासाठी लागणारं साहित्य मी विकतो, मी साखर विकतो, पावडर विकतो, तू चहा विक. म्हणजे काय, दोघे पण सोबत मोठे हो? नाही, आम्हाला तेच करायचं जो ते करतोय. म्हणजे तू पण भिकारी आणि मी पण भिकारी. ह्या खेकडा प्रवृत्तीला काय म्हणायचं तुम्हाला? अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. खरं तर आपण भारतातला मुख्यत्वे व्यापार जो 4 कम्युनिटीजकडं आहे, की ज्यामध्ये सिंधी, गुजराती, मारवाडी आणि जैन कम्युनिटी. तर ह्यांच्याकडनं आपण काही ना काही चांगले गुण आपण सगळ्यांनी शिकायला पण पाहिजेत. म्हणजे मारवाडी माणूस हिशोबी असतोय, सिंधी माणूस खूप मेहनती असतोय, पंजाबी माणूस पण मेहनती असतोय, प्रामाणिक असतोय, इमानदार असतोय. तर हे सगळे बघा त्यांनी अंगावरच्या कपड्यांशी इकडे येऊन साम्राज्य उभं केलेले आहेत. तर ह्यांचं एकमेकाला सहकार्य करण्याची जी वृत्ती आहे ती आपण शिकली पाहिजे. तुम्ही जसं म्हटलं एक्झॅक्ट तसं. खरं तर कुणालाही कॉपी करण्यापेक्षा तुम्ही तिथले संधी बघून एकमेकाच्या हातात हात घालून पुढं कसं जाता येईल हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही त्याचा सेटअप कॉपी करू शकता, पण त्याची बुद्धी आणि त्यानं शिकलेलं स्किल आणि त्याचा अनुभव तुम्हाला लगेच कसं कॉपी होऊ शकेल सांगा की सर? अगदी बरोबर. त्यामुळं सर प्रत्येकाला ह्या निसर्गामध्ये एक नाही विपुलता आहे, हे ब्रह्मांडामध्ये भरपूर आहे सगळं. परंतु प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे की हे समुद्र आहे सर, हे समुद्र आहे. तुम्ही त्याचंच पाहिजे हे कशाला? तुम्ही एरिया वेगळा निवडा, हे वेगळा निवडा, पण तिथंच त्याला स्पर्धा निर्माण होईल असं त्याचं कसं बंद पाडतो. म्हणून तुमचा हेतूमध्ये प्युरिटी पाहिजे, इंटेन्शन प्युअर पाहिजे. तुमच्यामध्ये प्युरिटी असली तर तुम्हाला सक्सेस नक्की भेटणार. परंतु ही खेकडा प्रवृत्ती जर आपण ठेवून एखाद्या व्यवसायात आलो ती निश्चितपणानं बंद पडणार. प्युरिटी असली तरच सक्सेस मिळते, हे धंद्याचं एक मुख्य आहे. त्यामुळं एकमेकांचे पाय न ओढता एकमेकांच्या हातात हात घालून प्रगती करत राहणं ह्यातच खरं जीवनाचं सार्थक आहे असं मला वाटते. सर इथे बसलेलेच आहेत, उद्योग क्षेत्रातलं त्यांना प्रचंड नॉलेज आहे. मराठी माणूस व्यवसाय क्षेत्रात का मोठा होत नाही त्याचं एक ग्रेट एक्झाम्पल तुम्हाला देतो. सर 2022ची गोष्ट आहे. येवले अमृततुल्यचे जे सर्व आहेत, नवनाथ येवले सर, योगायोगाने त्यांना भेटायची मला संधी मिळाली. आणि खरं तर कम्युनिकेशन स्किल बघता 2-3 तास आमची चर्चा रंगली. माझ्या समोर घडलेला इन्सिडन्स आहे. त्यांना त्यांच्या एका रिलेटिव्हचा कॉल आला
रिलेटिव्हचा कॉल आला आणि ते म्हटले की असं असं आपण आउट ऑफ कंट्री फिरायला जायचं आहे आणि 10-15 दिवसांसाठी जायचं आहे, तू येणार आहेस का? सर म्हटले आलो असतो, माझ्याकडे वेळ पण आहे आत्ता तेवढा, पण माझं बजेट नाही आहे. आणि त्यांनी फोन ठेवून दिला. मला कुतूहल वाटलं त्या गोष्टीचं, कारण जवळपास 400-500 ब्रँचेस आहेत त्यांच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चहाच्या. आता किती त्याचं भागभांडवल असू शकतं किंवा किती त्याचा टर्नओव्हर असतो हे आपण कल्पना करू शकतोच. एवढे पैसे असून सुद्धा हा माणूस असा कसा बोलू शकतो? म्हणून मी त्यांना एक काउंटर प्रश्न केला, की "सर, जर हे तुम्ही सोशल मीडियावरती बोललात, तर लोकं हसतील." त्यावेळी मला सरांनी खूप छान समजून सांगितलं, की याच मानसिकतेमुळे मराठी माणूस पाठीमागे आहे. मराठी माणूस धंद्याचा पैसा हा स्वतःच्या चैनीसाठी वापरतो. फिरायला जाणं असेल, गाड्या घेणं असेल, कारण त्याला ईर्ष्या करायची असते शेजाऱ्यांसोबत. पण म्हटला जो मोठा माणूस असतो ना, तो बिझनेसचा पैसा बिझनेससाठी वापरतो. रोहित, आजही मी आमचा एवढा जरी टर्नओव्हर असेल, तर आजही मी 25,000-30,000 रुपये जेवढ्या माझ्या बेसिक गरजा आहेत, तेवढाच मी पैसा पगार म्हणून घेतो. आणि जे काही मग आमचं प्रॉफिट असतं तेच आम्ही धंद्यात वाढवतो. म्हणजे धंद्यातला पैसा धंद्यात घालून त्यांनी धंदा मोठा केला आहे. आणि मराठी माणूस कुठेतरी इथं चुकतो, असं मला वाटतं. 100% खरं आहे. कारण व्यवसायातला पैसा म्हणजे जे रोजचं कलेक्शन येते ते सगळंच माझं नाही आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. धंद्यातला पैसा हा धंद्यातच मुरला पाहिजे, जिरला पाहिजे आणि फिरला पाहिजे. तरच धंदा मोठा होतोय. आणि त्यात प्रॉफिट किती व्हायला लागला आहे, ह्याचं ॲक्युरेट डॅशबोर्ड्स असणं गरजेचं आहे. हिशोबाच्या बाबतीत मराठी मुलं खूप मागे आहेत. अंधाधुंद आणि ढोबळ कारभार भरपूर जणांच्या ह्याच्यामध्ये धंद्यामध्ये आहे. सगळी मॅन्युअल बिलिंग सिस्टम आहे. टेक्नॉलॉजी स्वीकारत नाहीत छोटे धंदेवाले सगळे. आणि खर्च करायची किंवा द्यायची प्रवृत्ती नाही आहे. ह्याच्यामुळं माणूस मोठा होत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला मोठं व्हायचं असलं तर तुम्हाला दिलं पाहिजे. माणसं टीम हायर केली पाहिजे. जास्तीत जास्त लोकं जेवढी तुमच्याकडं येतील आणि कामाचं डेलिगेशन होईल तसंच काम मोठं होत राहतंय. परंतु सगळं काम मीच करतो, ही जी वृत्ती आहे की नाही, त्याच्यामुळं ते उद्योजक तिथंच अडकून पडतोय. तेवढंच 40,000-50,000 मिळालं, एक छोटा धंदा आहे, मग ते तिथंच स्टक होऊन राहतोय. हा प्रॉब्लेम आहे. आज मला इथे सांगायला खूप मोठा अभिमान वाटतो, कारण मारुती माळी सर सुद्धा माझ्याच जिल्ह्यातले आहेत आणि मी सुद्धा त्यांच्याच जिल्ह्यातला आहे. सांगली जिल्ह्यातून आम्ही दोघेही येतो. आज मारुती माळी सरांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं आणि अनेक अनेक म्हणण्यापेक्षा मी लाखो तरुणांना म्हणेन, लाखो तरुणांसमोर ते आपले विचार मांडत असतात आणि लाखो तरुण त्यांच्याकडून प्रेरणा घेत असतात. सर, तुमचं कामाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही असंच तरुणांना मार्गदर्शन करत राहा. आमच्यासारख्या तरुण मुलांना तुमची खूप गरज आहे, तुमच्या नॉलेजची खूप गरज आहे. तुम्ही असंच मार्गदर्शन करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबूया आणि परत मी तुम्हाला पुन्हा एकदा पॉडकास्टसाठी नक्की बोलवेन. इथे आल्याबद्दल खूप थँक्यू.